नमस्कार. आईचे किचन या चॅनलवरती तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण पनीर बेबीकॉर्न फुलगोबी याचा व्हेज रोल बनवणार आहोत. चिंच गुळाच्या चटणीसह. हे बेबीकॉर्न आहेत. ही कंस मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. बटाटे उकडून घेतलेले आहेत. त्याचे बारीक बारीक मी पीस केलेले आहेत. कांदा चिरून घेतला आहे आणि हिरवी मिरची. बेबीकॉर्नचे एका पीसचे 4-4 पीस मी तयार केलेले आहेत. पाहू शकता तुम्ही. एका बाउलमध्ये आपण तांदळाचं पीठ घेऊया आणि त्यात चवीपुरतं मीठ, हळद आणि पाणी असं घालून हे मिश्रण चांगलं मस्तपैकी आपण तयार करतो तसं तयार करून घेऊया. ह्यात थोडं लाल तिखट पण घालूया. आणि हे आपल्या फुलगोबी आहे. फुलगोबीचे सगळे पीस मी बारीक बारीक तोडून घेऊन ते तव्यावरती शालो फ्राय केलेले आहेत. ते ह्या मिश्रणात सगळे घालून घेऊया तांदळाच्या पिठात. आता हे व्यवस्थित सगळं मिक्स करायचं. एका कढईत मी तेल घेतो आहे थोडंसं, पळी 1.5 पळी. आणि हे फुलगोबीचे हे पीस मी आता ह्यात शालो फ्राय करून काढते. बघू शकता तुम्ही. फुलगोबी चांगली नीट करून गरम पाण्यात उकळून काढून मी ते नितळत टाकून मगच त्याला वापरायला घेतला आहे बरं का. किडलेलं आहे का नाही ते बघून सगळं. तर आता ह्या उरलेल्या पिठात आपण काय करायचं, जे बेबीकॉर्नचे तुकडे आहेत ते आपण ह्यात आता मिक्स करून घालूया. हे असं त्याला व्यवस्थित सगळं हे मसाला लावून घ्यायचा. आणि हे पण आता आपण शालो फ्राय करून घेणार आहे फुलगोबी काढल्यानंतर. हे बघा, हे आता आपले फुलगोबी चांगले कुरकुरीत तळले गेलेले आहेत. तांदळाच्या पिठामुळं ह्याला चांगला क्रिस्पीनेस आलेला आहे बरं का. बेबीकॉर्न चांगला मिळाला एकदम कवळा. तो पण आपण असाच का नाही मस्तपैकी शालो फ्राय करून घेऊया. मध्ये मध्ये माझ्या व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा. आता हे एक पीस मी ह्यातच असं टाकून आता व्यवस्थित आपण हे पण सगळं शालो फ्राय करून घेऊया. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी सर्व साहित्य लिहिलेलं आहे. तुम्हाला आणि काय शंका असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता. बघू शकता ह्याचा पण रंग कसा छान आला आहे, गोल्डन ब्राउनिश. आता हे पण आपण काढून घेऊ. आणखीन थोडे पीस आहेत ते पण तोडून काढू. आज मी चपाती आणि भाकरीचे रोल बनवत आहे, व्हेज रोल. आणि आपली टोमॅटोचा केचप संग आपण हे सर्व करणार आहे. आता त्याच कढईत मी काय केलं, थोडं तेल घातले, राई आणि जिरा चांगला तडतडून घेतलेला आहे. त्यात आपण आता हे कट केलेला कांदा आणि हिरवी मिरची घालूया आणि बटाट्याची भाजी करून घेऊया. नॉर्मल आपण जशी बटाट्याची भाजी करतो तशीच करायची आहे. ही हळद आणि हे मीठ. भाजी चांगली परतून घेऊ आणि पण बाजूला ठेवून देऊ. टोमॅटोचं केचप पण घरीच केलेलं आहे बरं का मी. आपली भाजी तयार आहे. वरून कोथिंबीर घालूया आणि भाजीला झाकून ठेवूया. आता एका मोठ्या पॅनवरती मी काय केले, तूप घेतले आपलं घरचं होममेड आणि चांगलं त्याचं ग्रीसिंग करून घ्यायला लागलो आहे. आणि ह्याच्यावर तयार आपण चपाती जी दररोज खातो ती चपाती मी ह्यावर ठेवत आहे. आणि ही अर्धी चपाती वर, 1.5 चपातीचा रोल आपण बनवणार आहोत. आता ह्यावरती पहिल्यांदा बटाट्याची भाजी घालायची, म्हणजे सगळ्या वरनं घालणाऱ्या भाज्यांना हे पकडून ठेवते ग्रिप. आणि हे आता तळलेले आपले फुलगोबी आणि बेबीकॉर्नचे पीस
हे सगळं आपण ह्या चपातीवर असं मांडून घेऊया छानपैकी. सगळ्या भाज्या पोटात जातात. लहान मुलांना असं करून दिलं तर लवकर खातात. आता हे पनीर मी घरीच तयार केलेलं आहे. ताजं आपलं पनीर आहे, पाहू शकता. आता ह्याच्यावर आपण हे असं किसून घालूया. तुम्हाला जेवढं आवडतं तेवढं तुम्ही घालू शकता. कोणाला जास्त आवडते, कोणाला आवडतच नाही, असं पण असते नाही. आपल्या आवडीप्रमाणे पनीर आपण ह्यावर घालून घ्यायचं. आणि आता ह्याच्यावर आपण टोमॅटोचा केचप घालूया. हा पण घरीच बनवला आहे बरं का आपण. अतिशय स्वादिष्ट आणि अतिशय हेल्दी असे हे रोल तयार होतात. याला तुम्ही नक्की करून पहा आणि मध्ये मध्ये आठवणीने सबस्क्राईब करत राहा. माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता आपण ह्याला काय करूया, चांगलं खरपूस ही रोल सगळं भाजून घेऊया. असा फिरवून का नाही चारी बाजूला छानपैकी ह्याला भाजून घेऊया. चपात्या तर आपली तयार करताना ती भाजलीच असत्या. आतल्या सगळ्या भाज्या आपण काय केल्यात, शिजवून पण घेतात आणि फ्राय पण केलेल्या आहेत. कच्चं राहायचा काही विषयच नाही आहे. फक्त हे एकजीव मिक्स व्हावं म्हणून आपण काय करणार आहोत, हे रोल भाजून घेणार आहोत. आता हे भाजलेले रोल आपले तयार झालेले आहेत बघा. आता आपण ते प्लेटमध्ये घालूया आणि वरती जरा टमॅटोचं केचप घालून आता हा रोल खाण्यासाठी तयार आहे. तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळी माहिती दिलेली आहे. आता ही आपली ज्वारीची भाकरी आहे, तर या भाकरीचा पण आपण रोल बनवणार आहे सेम टू सेम. ही गेली बटाट्याची भाजी. मध्ये मध्ये सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. बटाट्याची भाजी सगळी पसरून घ्यायची आणि वरती आपण हे बेबी कॉर्नचे पीस आणि फुलकोबीचे पीस असे सगळे पसरून घ्यायचे भाकरीवरती. हा पण रोल छान चवीला लागतो बरं का. याचा तुम्ही नक्की हा ट्राय करा. या भाज्यावरती आता आपण भरपूर सारं पनीर घालूया आणि त्याच्यावरती टमॅटो केचप भरपूर सारं घालायचं, म्हणजे एक चपाती आणि एक भाकरीतच पोट भरायला पाहिजे. किती भारी नाही. हा भाकरी पिझ्झा पण तुम्ही म्हणू शकता, चपाती पिझ्झा पण म्हणू शकता. सगळ्या भाज्या, घरी केलेलं सगळं साहित्य, पनीर सकट सगळं. हा तुम्ही ज्वारीचा पिझ्झा पण म्हणू शकता. आणि चवीचं किती झाले बघा, फारच सुंदर. ह्याच्यावरती घालूया आता आपण टोमॅटो केचप. असा हा ज्वारीची भाकरी आणि चपातीचा व्हेज रोल तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.